नमस्कार, उमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपल्याला बनवायचं आहे मस्त अशी अंडा करी। तीही शाही अंडा करी करायची आहे। तर पाहुणे येणार असतील आणि भाजीला असं काहीतरी मस्त वेगळं काहीतरी करायचं असेल तर ही शाही अंडा करी नक्की करा। तर बघा, यासाठी आपण 4 अंडी घेतलेली आहेत आणि ती मी शिजवून घेतलेली आहेत, उकडून घेतलेली आहेत अंडी। त्यानंतर इथं 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे किंवा पेस्ट करून घेतलेली आहे बघा। त्यानंतर इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे, हे बघा इथं मी तळून घेतलेले तेलावरती 2 मीडियम साईजचे कांदे होते ते घेतलेले आहेत आणि थोडे 5-6 काजू घेतलेले आहेत। लसणाचा एक कांदा घेतलेला आहे, आल्याचा 1 इंचाचा तुकडा घेतलेला आहे। याशिवाय आपल्याला लागणार आहे दही। तर हे सगळं आहे, हे आपल्याला वाटण एकत्रित करून घ्यायचं आहे। कांदा, आलं, लसूण, काजू आणि दही ह्याची आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची आहे आणि अंडी तर आपण उकडून घेतलेली आहेत। पहिल्यांदा ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे। तर चला सुरुवात करूया। हे आलं, लसूण, काजू, कांदा तळून घ्यायचा आहे, छान असा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा चांगला। 2 अगदी मीडियम किंवा मोठे कांदे आहेत ते घ्यायचे आहेत आपल्याला आणि बारीक चिरून किंवा उभा कापला तरी चालणार आहे। त्याच्यामध्ये हे दही घालायचे आणि याची पेस्ट करून घ्यायची, वाटून घ्यायचे आपल्याला मिक्सरवर। चला, तर मसाला हा वाटून झालेला आहे आपल्याला। आपला वाटण जे आहे ते आपलं करून झालेले। आता हे अंडी आहेत ते आपण अशी थोडीशी त्याला अशा चिरा पाडून घ्यायचे। तर बघा, कढईमध्ये आपण तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही जी आपण अंडी आहेत चिरा देऊन घेतली होती ना, ती आपण सोडूया। थोडीशी त्याला आपण परतून घ्यायचं आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा तळलेला हे तेल होतं त्याच्यामध्येच आपण हे परतून घेतोय आणि खूप अगदी जास्त परतायचे नाही, थोडंसं परतून घ्यायचं त्याला। तर बघा, अंडी ही आपण थोडीशी फ्राय करून घेतलेली आहेत। चला, तर आता अंडा करी करायला सुरुवात करूया। याच्यामध्ये आपण तेल घालूया, तेल थोडंसं जास्त घालूया कारण शाही अंडा करी करतोय आपण। 2 चमचे घालूया तेल। तर मी कांदा तळलेलं तेल होतं त्या आधीच ते घातलेलं आहे आणि असे 1-1.5 चमचा घातलं तरी चालणार आहे किंवा तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकता। तर बघा, आता इथं आपण मसाल्यामध्ये धना जिरा पावडर घेतलेली 1-1.5 चमचा, पाव चमचा हळद घेतलेली आहे। इथं आपण गरम मसाला घेतलेला आहे 1 चमचा आणि त्याला लाल तिखट घेतलेलं आहे, तुमच्या आवडीने घ्यायचं किती घ्यायचं आहे ते। इथं मी 2 चमचे घेतलेले। इथं थोडासा मी खडा मसाला घेतलेला आहे, आवडत असेल तर घ्यायचा आहे। तमालपत्र आहे 1, 4 मिरे आहेत, 2 वेलच्या आहेत हिरव्या आणि 1 दालचिनीचा तुकडा आहे आणि थोडेसे जिरे घालायचे आहेत आपल्याला। तर हे बघा, अर्धा चमचा जिरे घालूया, आवडत असेल तर घाला, नाहीतर आपण पावडर मसाले घातलेलेच आहे। टोमॅटोची प्युरी घालूया, ही जी पेस्ट केलेली ते पण घालायची आपल्याला। 1-2 मिनिटाला परतून घेऊया। हे पावडर मसाले आहेत सगळे ते घालूया। गॅस थोडा बारीक ठेवायचा पावडर मसाले घातल्यानंतर, पाहिजे तर थोडंसं पाणी घालूया म्हणजे जाळणार आहे ते। ह्याच्यामध्येच आपण ही पेस्ट केलेली आहे ना, वाटण केलेलं आहे, काजू वगैरे, तळलेला कांदा, आलं आणि लसूण। आलं लसूण वेगळं घालायचं असेल तरी घाला, मी एकत्रच ते वाटून घेतलेले पेस्ट। हे वाटण आहे ते आपण मीडियम गॅसवरती चांगलं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, अजून थोडंसं पाणी घालूया, थोडासा गॅस मोठा करू। वाटण आहे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया।
आणखी 1-2 मिनटं परतून घेऊया. थोडीशी कसुरी मेथी मी घालते, असेल तर घाला, नसेल नाही घातली तरी चालेल. बघा छान असं परतून झालेलं आहे आपलं. आता ही अंडी आहेत ती घालूया आपण याच्यामध्ये. थोडंसं अंड्याबरोबर पण त्याला परतून घेऊ, हलक्या हाताने परतूया, नाहीतर अंडी फुटणार आहेत ती. मस्त सुगंध येतोय बघा मसाल्यांचा. पाणी घालूया आता. आता हे तुम्ही जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, थोडंसं असं ग्रेव्ही टाईप करायचं, किंवा चपातीबरोबर भाताबरोबर खाता येईल असं थोडंसं ठेवायचं. इतकंही ठेवू शकता तुम्ही, पण मी थोडंसं पाणी घालणार आहे आता, कारण ते शिजणार आहे. मसाले वगैरे मिक्सर वगैरे आहे ते धुवून घालायचा. हे बघा मस्त अशी शाही अंडा करी आपली आपण शिजायला घातलेली, अजून शिजायची आहे ती. मस्त सुगंध आलेला आहे. पण थोडी कोथिंबीर घालूया त्याच्यावरती आपण. मस्त सुगंध आलेला आहे, अगदी खूप छान. अगदी उकळी आल्यानंतर एक 7 ते 8 मिनटं आपण त्याला बारीक गॅसवरती शिजू द्यायचं. उकळी येईपर्यंत गॅस थोडा मोठाच ठेवायचा. आणि पाणी मी ह्याच्यामध्ये गरम घातलेलं आहे, थंड पाणी नाही घातलेलं. बघा अंडा करीला, शाही अंडा करीला आपलं छान अशी उकळी आलेली आहे. तोपर्यंत तुम्ही काय करा, नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या, आणि रेसिपी आवडत असेल तर लाईक करा. गॅस आता बारीक करायचं आहे आपल्याला, आणि बारीक गॅसवरती ना 7 ते 8 मिनटं चांगली शिजू द्यायची त्याला, अगदी बारीक गॅस करायचा. तर बघा मस्त अशी शाही अंडा करी बनवून तयार आहे. मस्त अशी झालेली आहे ही बघा. लाईटमुळे थोडंसं चककतं आहे ते बघा. अगदी मस्त झालेली आहे. सुगंध तर असा सुटला आहे ना त्याचा, त्या ग्रेव्हीचा सुगंध इतका छान येतो ना, अगदी हॉटेलमध्ये वगैरे खातो ना आपण तसा सुगंध यायला लागला आहे त्याच्यात, इतका मस्त. तर अगदी तोंडाला पाणी सुटतं आहे, इतकं छान झालेली आहे. तर बघा लाईटमुळे ते चककतं आहे जरासं. तर हे बघा दाखवण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. बघा सुंदर झालेली आहे, अगदी मस्त झालेली आहे, अगदी छान झालेली आहे. अगदी आपण नेहमी करतो त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. तर नक्कीच आवडली असेल तुम्हाला रेसिपी, आवडली असेल तर पटदिशी लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे असतील तेही मला नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही अंडा करी तुम्ही जिरा राईसबरोबर, चपातीबरोबर, पराठ्याबरोबर खाऊ शकता. नक्की करून बघा ही शाही अंडा करी. भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन.